नमस्कार. पुरंदर न्यूज चॅनलतर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे. नमस्कार. पुरंदर न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. पुणे जिल्हा परिषदेची निवडणूक आता पहिला टप्पा पूर्ण होत आलेला आहे. सर्व राजकीय पक्षांनी आपले उमेदवार जाहीर केलेले आहेत. आज आपण परिचय येथे आलेलो आहोत. वीर बिवडेगणाचे शिवसेनेचे उमेदवार समीर जाधव यांच्या कार्यालयात आलेलो आहोत. उमेदवारी जाहीर झाल्यापासून मतदारसंघाची रचना अशी आहे, सगळा डोंगराळ भाग आहे आणि मोठ्या प्रमाणात मतदारांच्या गाठीभेटी घेण्यासाठी अतिशय वेळ कमी आहे. अशा परिस्थितीत सकाळपासूनच समीर जाधवांच्या कामकाजाला सुरुवात होते. नमस्कार समीरजी. नमस्कार. शिवसेनेने आपल्याला उमेदवारी दिलेली आहे. आपल्याला पंचायत समितीत कोण सहभागी, कोण उमेदवार आहेत आणि कशा प्रकारे ही निवडणूक जिंकण्याचं तुम्ही ठरवलेलं आहे? नमस्कार. मी समीर जाधव. सर्वांना सप्रेम असा नमस्कार आणि जय महाराष्ट्र. येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी नामदार विजय शिवतारे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पक्षाकडनं माझी उमेदवारी जाहीर केलेली आहे. त्याचबरोबर माझ्या वीरगणामधून माझ्यासोबत मांडकी गावचे प्रवीण पाटील जगताप हे माझ्याबरोबर पंचायत समितीला उमेदवार आहेत. त्याचबरोबर बिवडी गणातून माझ्यासोबत पूजा सागर मोकाशी या माझ्याबरोबर पंचायत समितीच्या दुसऱ्या उमेदवार आहेत. अशी आम्ही एकत्रित निवडणुकीला आता सामोरे जात आहोत. हा वीर बिवडी जिल्हा परिषद गट हा भौगोलिक दृष्टिकोनातून सर्वात अवघड आणि कठीण असा जरी गट असेल तरी हा पहिल्यापासून शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. नामदार विजय शिवतारे यांच्या नेतृत्वाखाली माननीय स्वर्गीय दिलीपबाबा यादव या गटाचे नेतृत्व करत होते. त्यांच्याच आबांच्या नेतृत्वाखाली आम्ही पंचायत समितीमध्ये माझी पत्नी अर्चना जाधव असेल ह्या देखील आम्ही या वीरगणाची जबाबदारी माझी पत्नी आणि मी पूर्णपणे सांभाळत होतो. बापूंच्या माध्यमातून असेल, आबांच्या माध्यमातून असेल, विकासाची कामे या वीरगणामध्ये तळागाळात आम्ही पोचवले आहे. कार्यकर्त्यांचं खूप असं संघटन आणि संघटनात्मक जाळं आम्ही तयार केलेलं आहे. बापूंना देखील तालुक्यातून सर्वात जास्त आघाडी वीरगणामधून 3,500 मताची आघाडी आम्ही आत्ता गेल्या विधानसभेच्या निवडणुकीत आम्ही बापूंना दिलेली आहे. त्यामुळे आम्हाला निश्चित खात्री आहे वीरगण असेल, बिवडीगण असेल याच्यातून बापूंचा बालेकिल्ला हा अभेद्य राहील आणि सर्वसामान्य जनता विकासाच्या मुद्द्यावरती बापूंच्या आणि आमच्या शिलेदारांच्या मागे ठामपणे उभी राहील अशी मला खात्री आहे. तर मतदारांना कोणता विकासाचा रोडमॅप तुम्ही घेऊन जाणार आहात? कोणती विकास कामं अपेक्षित आहेत तुम्हाला उद्या जिल्हा परिषद सदस्य? आत्ता निवडणुकीला सामोरे जाताना बापू ज्यावेळी 2009ला पुरंदरमध्ये आले त्यावेळेस गुंजवणीचा पाणी हा सर्वात कळीचा मुद्दा आणि पुरंदरच्या दुष्काळी पुरंदरची ओळख पुसण्यासाठी बापूंनी जो गुंजवणीचा मुद्दा आणला आणि ते लोकांच्या त्याच्यावरती आंदोलनं केली. त्या आंदोलनामध्ये ज्यावेळेस बापूंनी उपोषण केलं त्यांच्याबरोबर मी देखील 5 दिवसाचं उपोषण केलं होतं. 5व्या दिवशी आमची प्रकृती खालावल्याने माझ्यासोबत गुलाबाप्पा सुप्याचे जगताप असतील ते ह्या उपोषणामध्ये त्यांचे हुतात्म्य त्यांना आलं. त्याबरोबर दळवी डॉक्टर असतील, राखाचे रणवरे असतील, असे 4-5 जणांना आमची प्रकृती खालावल्यामुळे आम्हाला ससूनला ॲडमिट केलं. बापूंनी त्याने देखील त्यानंतर सुद्धा उपोषण चालू ठेवलं आणि ज्या प्रकारे गुंतवणुकीचं काम बापूंनी हातात घेतलं. 2014ला बापू त्याच खात्याचे मंत्री झाले. ज्यावेळेस धरण पूर्ण झाल्यानंतर पाईपलाईनसाठी ज्यावेळेस पाईपलाईनचं काम मंजूर केलं त्यावेळेस काही लोक कोर्टात गेले. त्यावेळेस शेतकऱ्यांच्या वतीने एक जनहित याचिका दाखल केली. त्यात मी असेल, वाल्याचे गिरीश नाना पवार असतील, राखाचे रतन काका रणवरे असतील, आम्ही तिघांनी मिळून जनहित याचिका दाखल केली. कोर्टामध्ये लढा दिला आणि ती पाईपलाईन मंजुरीसाठी आम्ही प्रयत्न केला. आत्ता तोच मुद्दा घेऊन आम्ही लोकांच्या पुढे जाणार आहोत. आमच्या ह्या परिसरासाठी पुरंदर तालुक्यातील ही 16 गावं असतील, नारायणपूर उपसामधली बाकीची सगळी गावं असतील. आज गुंजवणीचं काम खूप मोठ्या प्रमाणात चालू आहे. पर्यंतच्या गावातलं मुख्य लाईनचं काम आज 4.5 किलोमीटरचं पूर्ण झालंय. हरणी गावातलं 3-3.5 किलोमीटरचं काम पूर्ण झालंय. माहूरमधील 1-2-3 किलोमीटरचं काम आता पूर्ण झालंय. राखमध्ये काम चालू आहे, वाल्ल्यामध्ये काम चालू आहे.
भोर तालुक्यातील बोंगोले असेल, सावरदारा असेल, निगडे असेल, नसरापूर असेल, त्या भागात आत्ता देखील काम चालू आहे. 22-23 किलोमीटरची लाईन आत्तापर्यंत पूर्ण झालेली आहे. येणाऱ्या जून जुलै महिन्यात पूर्ण लाईनचं काम पूर्ण होऊन पाण्याचं टेस्टिंग करण्याचं बापूंचा मनोदय आहे. तशा प्रकारचे आदेश शासनाला आणि त्या संबंधित कंपनीला शासनाने दिलेले आहेत. मला एवढंच सांगायचं की हा गुंतवणुकीचा मुद्दा लोकांच्यासाठी इतका महत्त्वाचा आहे आणि तो नक्कीच मार्गी लागलेला असेल. त्यामुळे लोक आमच्याबरोबर असतील. त्याचबरोबर आज सायकल ट्रॅकच्या माध्यमातून बापूंनी शासनाबरोबर चर्चा करून आज आपल्या ह्या वीरबिवडी घाटातून सुपे, पानवडी, काळदरी, मांडर, माहूर, परिंचे, हरणीवरून वाल्ल्यापर्यंत हा सायकल ट्रॅक पूर्ण झाला. त्यामुळे आमच्या भागातला खूप मोठा रस्त्याचा प्रश्न असा सुटलेला आहे. त्याचबरोबर नारायणपूर उपसा योजनामध्ये परिंच्यातून ती लाईन शिवरीपर्यंत जाणार आहे. शिवरीतून एक लाईन पिंपळे मार्गे, सुपे मार्गे नारायणपूरपर्यंत जाणार आहे. तो पट्टा देखील माझ्या मतदारसंघामध्ये येतोय. पुढच्या एक वर्षभरात ती देखील लाईन पूर्ण झालेली असेल आणि त्या भागाला सुद्धा गुंतवणुकीचं पाणी गेलेलं असेल. त्याचा संपूर्ण पाठपुरावा करण्याची जबाबदारी नामदार विजय बापू यांच्या नेतृत्वाखाली मी नक्कीच घेईन आणि सर्वसामान्य लोकांना त्या योजनेचा फायदा होईल या हिशोबाने मी काम करेल. या परिसराचे तुमचे तालुका प्रमुख हरिभाऊ लोळे यांनी नुकताच शेवटच्या क्षणी शिवसेनेचा त्याग करून भारतीय जनता पक्षात प्रवेश केलेला आहे. त्याचा काही परिणाम या निवडणुकीवर होईल का? अजिबात परिणाम होणार नाही. या वीरबिवडी गटातील सर्व शिवसैनिक बापूंसोबत आहे. असं कोणी गेलं म्हणून काही फरक पडणार नाही. 2007 पासून मी बापूंच्या सोबत काम करतोय. निष्ठावान मावळे 2007 पासूनचे बापूंच्या बरोबर आज देखील आहेत. त्यातला एकही कार्यकर्ता गेलेला नाही. जे नंतर आले ते 2016ला त्यांनी पक्षात प्रवेश केला. 17ला त्यांना पंचायत समितीची उमेदवारी दिली त्यांच्या पत्नीला. त्यानंतर सभापती पद दिलं. त्यानंतर तालुका प्रमुख केलं. आज स्वर्गीय आबा नाही आहेत आपल्यात. त्याच्यानंतर पूर्ण जबाबदारी त्यांच्यावर टाकलेली होती आणि एवढी सगळी जबाबदारी टाकलेली असताना सुद्धा फक्त उमेदवारी मिळाली नाही म्हणून ते आज BJP मध्ये गेलेले आहेत. सर्वसामान्य जनतेला आणि शिवसैनिकांना हे मुळीच पटलेलं नाहीये. त्या ज्यावेळेस मिटिंग चालल्या होत्या सर्व कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन बापू निर्णय घेत होते. त्यावेळेस त्यांना कुठेही डावललं नाही. त्यांना खाली पंचायत समितीला उमेदवारी तिथं देत होते. त्यानंतर सभापती पदाचा शब्द बापूंनी दिला होता. त्यानंतर त्यांना सुद्धा स्वतःला जिल्हा परिषदमध्ये स्वीकृत सदस्य म्हणून पाठवण्याची जबाबदारी बापूंनी उचलली होती. त्यांना तसा शब्द सर्व लोकांच्या समोर दिला होता. एवढं सगळं देऊन सुद्धा जर ते आपल्यातून निघून जात असतील याचा नक्कीच राग सर्वसामान्य जनतेला आणि कडवट शिवसैनिकांना आणि बापू प्रेम करणाऱ्या सर्वांनाच त्याचा आलेला आहे आणि तो मतदान रूपी नक्कीच त्यांना दिसेल आणि बापूंच्या मागे सगळे ठामपणे उभे आहेत. तुम्ही परिंच्या गावचं सरपंच पद भूषवलेलं आहे. तुमच्या पती सभापती भूषवलेले. या प्रशासकीय कामाच्या अनुभवांचा विकास कामं कशी मंजूर करायची, आर्थिक नियोजन कसं करायचं, अधिकचा निधी कसा आणायचा, याचा काही या तुम्ही जिल्हा परिषद सदस्य झाल्यानंतर काय फायदा होईल का? नक्कीच ह्या अनुभवाचा फायदा होईल. 2010 पासून ते 2020 पर्यंत मी ग्रामपंचायतमध्ये पहिल्यांदा उपसरपंच असेल, सरपंच असेल. त्यानंतर 2017 साली माझी पत्नी पंचायत समितीला निवडून आली. त्यानंतर 2018ला सभापतीपद झालं. या काळात आम्ही दोघांनी सुद्धा खूप असा पाठपुरावा करून ह्या वीरगाणामध्ये काम केलेलं आहे. मला प्रशासनाचा पूर्ण अनुभव आहे. जिल्हा परिषदचा अनुभव आहे. अगदी मंत्रालयापर्यंत मी जाऊन कामं मंजूर करून आणलेली आहेत. बापूंचा प्रत्येक ठिकाणी मला सपोर्ट असतो आणि ह्या अनुभवाचा फायदा घेऊन संपूर्ण वीरबिवडी घाटाचा मी सर्वांगीण विकास करण्याची मला त्याची खात्री आहे आणि मी तो करू शकतो याची मला खात्री आहे. शिवसेनेचे आमदार म्हणून विजय बापू शिवतर यांनी आपल्या एक जिल्ह्यामध्ये एक ठसा उमटवलेला आहे. राज्याचे माजी मंत्री म्हणून देखील त्यांचा राज्य मंत्रिमंडळात किंवा उपमुख्यमंत्री शिंदे आणि मुख्यमंत्री देवभाऊ यांच्याशी त्यांचे घनिष्ठ संबंध आहेत. याचा काही फायदा आपल्याला या मतदारसंघात होईल का? नक्कीच होईल. बापूंचा शब्द कोणताही मंत्री डावलत नाही. मग तो शिवसेनेचे असोत, भारतीय जनता पार्टीचे असोत, अगर राष्ट्रवादीचे असोत, बापू जिथं शब्द टाकतात तो शब्द ते मंत्री लगेच काम मंजूर करतात आणि याचा फायदा नक्कीच मला होईल. वेगवेगळ्या खात्याची मला माहिती आहे. कोणता निधी कोणत्या योजनेत आणायचा याची पूर्ण मला माहिती आहे. त्याचा पाठपुरावा करायचा, त्याचे प्रस्ताव सादर करायचे. या सगळ्या गोष्टींची मला गेल्या 15 वर्षापासूनचा माझा अनुभव आहे आणि त्या अनुभवाचा फायदा मी बापूंच्या माध्यमातून सरकारच्या कोणत्याही खात्याचा निधी मी माझ्या मतदारसंघात आणण्यासाठी मी
जास्तीत जास्त प्रयत्न करेल आणि पूर्ण वीर बिवडी गटाचा मी विकास करेल अशी मला पूर्ण खात्री आहे. वीर बिवडी गटातील आता मतदारांना तुम्ही काय आवाहन करू इच्छिता? मी वीर बिवडी गटातील एक सर्वांना नम्र आवाहन करतो की आज ज्या पद्धतीने राजकारण झालं, आपण ज्यांना पक्षाने ज्यांना सर्व जबाबदाऱ्या दिल्या, तालुका प्रमुखपद दिलं, आज ते ऐन वेळेला त्यांनी तिकडं जाऊन उमेदवारी घेतलेली BJP-मध्ये. मी सर्वांना आवाहन करतो, या गद्दारीचा बदला आपण मतदान रूपी आपण सर्वांनी घेतला पाहिजे आणि बापूंचा हा बालेकिल्ला अभेद्य ठेवण्यासाठी माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला आपण धनुष्यबाणावरती मतदान करून, मी असेल, माझ्यासोबत प्रवीण पाटील जगताप असतील, त्याचबरोबर बिवडी गणातील पूजाताई सागर मोकाशी असतील, यांना भरघोस असं मतदान करावं अशी मी आपण सर्वांना विनंती करतो. धन्यवाद.